नमस्कार बदलापूरकर. तर आपल्या चॅनलतील सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. तर बदलापूरमधला एक स्पॉट आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागणार आहे, तेव्हा तुम्हाला तो स्पॉट बघायला भेटेल. आणि त्या स्पॉटबद्दल मलाही जास्त काही आयडिया नाही आहे. तर तरी पण मी एक हिडन स्पॉट असल्यामुळे तुमच्या सर्वांसमोर मी एक्सपोज करत आहे. तरी कोणाला जर त्याबद्दल काय माहिती असेल तर मला प्लीज कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि हे जे लोकेशन आहे आपण बदलापूर जे आहे ऐतिहासिक भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जी भूमी आहे तिथे मी आता आलेलो आहे. आणि बदलापूर जो उल्हासनदीचा ब्रिज आहे त्यासमोर पेट्रोल पंप आहे आपल्या इथून नायरा पेट्रोल पंप, ते देखील आपल्या गावातले आहे, त्यांचंच आहे. त्यामुळे इथे पेट्रोल पंपाच्या इथून सरळ आले तुम्ही इथे का ही आपली बदलापूरची चौपाटी, ती सर्वांना आपल्याला माहितीच आहे. तर ती चौपाटी ही आपली उल्हासनदी आणि इथून खालतून आपल्याला जायचं आहे त्या मेन मार्गावर. तर जास्त वेळ वाया नाही घालवता आपण आता तिथे जाऊया, चला. हे आपले जे पुरातन पहिले आपले जुनं जो ब्रिटिशकालीन जो ब्रिज होता तो ब्रिज हे 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे डेव्हलपमेंट ही व्हायलाच पाहिजे. त्यासाठी हा ब्रिज नवीन ब्रिज बांधलेला आहे आपल्या या साईडला. आणि हा जो आपला जुना जो आहे तो हा मोठा पूल आहे आणि हा छोटा पूल आहे. आणि तुम्ही समोर बघत आहात का छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, त्याला आपण आपल्या मानाचा मुजरा दिला. आणि आपल्या इथून व्हिडिओला आपल्या चांगल्या प्रकारे इथून सुरुवात करूया. जर तुम्हाला पुतळा बघायचा असेल तर त्याला तुम्ही संध्याकाळच्या वेळेला आलात तर तिथेच रोषणाई ही एकदम उत्तम प्रकारची केलेली आहे. आपले जे स्थानिक आमदार आहेत किसन पतोरे साहेब यांच्या प्रयत्नातून तिथून ही झालेली एक सुंदर अशी एक कलाकृती आहे, ती नक्कीच तुम्ही द्या. आणि त्याचबरोबर तिथे आता शिवसृष्टी देखील करणार आहे काही काळांमध्ये, ती देखील तुम्हाला बघायला मिळेल. काम हे खूप मोठं असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो, पण आता तुम्ही जी पूर्ण जे अश्वरूढ पुतळा आहे त्याचे अनावरण देखील झालेल्या नंतर जी तुम्ही येऊन ऐतिहासिक वस्तू जी आपली आहे त्याला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. आणि जी आपली उल्हासनदी आहे ती 12ही महिने वाहणारी ही जी नदी आहे आपली, ही उल्हासनदी म्हणून आहे आपली. या उल्हास नदीमध्ये येण्यासाठी आपल्याला बरेच ठिकाणी यायला मार्ग आहे, परंतु मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो का उल्हासनदी ही जरी दिसायला आपली सुंदर आहेच, पण त्याबरोबर आपण इथे आलात कधी पिकनिकला काय आलात तर त्यावेळेला कचरा वगैरे करू नका, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. या व्हिडिओमध्ये मी देखील सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळे एक जनजागृती निर्माण झाली पाहिजे. आणि याचाच त्रास आपल्याला पुढे पावसाळ्यामध्ये होतो, ज्या वेळेला नदी भरतात त्यावेळेला कचरा होऊन पूर परिस्थिती निर्माण होते. या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यामुळे आता नगरपालिकेने देखील निर्णय घेतलेला आहे का पिशवी बंदी आणलेली आहे त्यामुळे बऱ्यापैकी थोड्याफार प्रमाणात काही वर्षांनी हळूहळू त्यामध्ये बरेचसे फरक पडतील. तर आपली जी जागा आहे ती आपण स्वच्छ ठेवली पाहिजे. सर्व परिसर हा पूर्ण आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. मला त्यातून एक संदेश द्यायचा आहे. तर आपण इथून जाऊया. इथे आल्यानंतर आपला बाजूला स्मशानभूमी आहे, आपण इथून पुढे जाणार आहोत. तर चला जाऊया आपण. म्हणजे तुम्हाला आता जे बोललो का प्लास्टिकच्या पिशव्यांबद्दल जे बोललो किंवा कचरा करू नका, तिथं उत्तम उदाहरण जे आहे का आपण आता जे प्लास्टिकवर टाकतो, आता हे इथलंच आहे, पुढे कुठे टाकलेलं असणं ते पूर्ण नदीत पावसामुळे वगैरे पूर आल्यामुळे हे तुम्हाला दिसते वरते पूर्ण सर्व प्लास्टिक सर्व इथे वर लागलेलं आहे. आणि साईडला पण बघू शकता का इथे बरेच जण येतात, प्रोग्राम होतात, कार्य होतात, त्यासाठी वेगळी सोय देखील केलेली कचरा टाकण्यासाठी वगैरे तिथे टाकावे. नाही तर ज्याने आपला आणलाय कचरा त्याने आपापला कचरा घेऊन जावा. कचरा यासाठी का आणताना आपण सर्व गोष्टी आणता व्यवस्थित खाऊन वगैरे झाल्यानंतर इथेच टाकतो. तर तुम्ही इथे बघाल तर बरीचशी घाणीची निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे. आणि याला जबाबदार आपणच आहोत. एवढं सुंदर असं आपल्याला ही वस्तू भेटलेली आहे. बाजूला बघा एकदा क्लायमेट बघा, पूर्ण तुम्हाला परिसर बघायला भेटेल. एवढा सुंदर परिसर आहे, सर्वांना लाभत नाही. यासाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी बरेच मील प्रवास करून बऱ्याच जणांना जावं लागतं का ज्यांना नदी किंवा समुद्र असेल ते बघण्यासाठी बऱ्याच ठिकाणी लांब जावं लागतं. मग आपल्याला जरशी सुंदर वस्तू भेटलेली आहे तर त्याचं आपण जतन हे नक्कीच केलं पाहिजे. आणि इथून खालती आल्यानंतर आपल्याला फक्त काही अंतर आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला इथून पुढे जायचं आहे. आणि तिथे आपल्याला जो बोललेला तो स्पॉट दाखवणार आहे. तुम्हाला वाटत असेल का स्पॉटबद्दल सोडून बाकी सर्व गोष्टी, पण आता ॲक्च्युली आपलं कंटेंट काही एक्झॅक्ट ठरलेलं नव्हतं, फक्त स्पॉट दाखवायचा होता आपल्याला. पण जर इथे बाजूला जर तुम्ही बघितलं का एवढा लोकांनी घाण केलेली आहे, तर त्यामुळे वाटलं का आपण बोलावं ह्याच्यामुळे. त्यामुळे काही थोड्या प्रमाणात जरी फरक पडला तरी खूप चांगली गोष्ट होऊ शकते.
तुम्ही समोर जरी झाड बघितलं असेल का पूर्ण प्लास्टिकच्या पिशवी वगैरे आलेल्या आहेत, त्याच्यामुळे झाडांचं पण बऱ्याच प्रमाणात नुकसान होतं. झाडं देखील त्याच्यामुळे मरत आहेत, कारण ते आलेले ज्या काही वस्तू किंवा कापड किंवा काय त्याच्यामुळे ते कुजतात आणि त्यामुळे लाकूड खराब होत आहे. तर अशा बऱ्याच गोष्टींचा विनाश होत आहे. त्यामुळे कृपया करून असं काही गोष्टी करू नका ज्यामुळे आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होईल. असं कोणत्याही गोष्टी करू नका. तर चला आपण अजून पुढे जाऊया. तर आपण आता त्या स्पॉटवरती पोहोचलेलो आहे आणि इथे आल्यानंतर परत एकदा सूचना येतो तुम्हाला का इथे जवळच नदी आहे. त्यामुळे इथे कृपा कोणी मस्ती वगैरे करू नका आणि पाण्यात जायचं देखील कोणी धाडस करू नका, कारण बरेचसे इन्सिडेंट याच भागात नाही पुढे पण आपले काही स्पॉट आहेत तिथे घडलेले आहेत का पाण्याचा अंदाज नवीन कोण बाहेरून आले तर त्यांना पाण्याचा अंदाज नसतो. त्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तर कृपा करून पाण्यापासून लांब राहा एवढेच तुम्हाला विनंती करतो. तर आपण एक्झॅक्ट त्याच लोकेशनला पोहोचलेलो आहे. तर तुम्ही इथून बघू शकता का हे खूप अशी भयानक सारखी अशी तुम्हाला विहीर दिसणार आहे. तुझा इतिहास पण काय आपल्याला जास्त माहिती नाही, पण मला एक वैशिष्ट्य वाटतं का आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं का तुम्ही बघू शकता बाजूला नदी आहे. नदी असल्यानंतर बाजूला जर एखादं कन्स्ट्रक्शनचं काम किंवा तळा वगैरे असेल किंवा नाला असेल एखादं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असेल तर लगेच तिथे पाणी वगैरे लागतं. पण तुम्ही बघता काहीच अंतरावरती फक्त इथे पुरातन विहीर आहे. पण तुम्ही लांबून जर बघितलं तर यामध्ये काही पाणी नाही आहे. पूर्ण विहीर ही पूर्णपणे सुकलेली आहे. तुम्ही पूर्ण दिसू शकता पूर्ण माती दगड पूर्ण तुम्हाला क्लिअर दिसतील त्याच्यामध्ये आणि एकदम अशी भयंकर असं रूप धारण केलेले अशी त्या टाईपमध्ये वाटते. आणि ज्याला अशा हॉरेबल गोष्टी आवडतात त्यांना वाटते ही खूप छान संधी आहे, किंवा ज्यांना फोटोग्राफी आवडते त्यासाठी फोटोग्राफीसाठी पण ही खूप छान एक जागा आहे की जी तुम्ही फोटोग्राफी करता. फक्त करताना खूप काळजी घ्या, कारण हे जुनं काम असल्यामुळे पूर्ण आणि बघाल तुम्ही पूर्ण दगडाचंच पूर्ण काम केलेलं आहे. त्यामुळे तसं काय एवढा इश्यू नाही, पण पुरातन विहीर असल्यामुळे थोडी काळजी घ्या, कारण आपल्याला याबद्दल काही जास्त माहिती नाही. तर कोणाला याबद्दल जर काही माहिती असेल तर त्यांनी नक्कीच आपल्याला कमेंटद्वारे सांगा. तर तुम्हाला याचा रस्ता दाखवलेला आहे कसं आहे काय ते. जर त्याबद्दल कोणाला काय माहिती असेल तर नक्कीच मला कळवा. आणि तुम्ही बघू शकता का पूर्णपणे जे पिंपळाचं झाड आहे ते पूर्ण मुळे वगैरे पूर्ण खालपर्यंत गेलेले आहेत. त्याच्या बाजूला अजून एक झाड आहे. असे 2-3 झाडं बाजूला असल्यामुळे देखील पण ही जी विहीर आहे ती प्रॉपर त्या मुळांमुळे पण राहिल्यामुळे पण व्यवस्थित राहिली असावी. आणि बांधकाम तुम्ही बघाल तर एकदम प्रॉपर आहे सर्व. या पद्धतीचे जे दगड आहेत ना असेच दगड वाड्यामध्ये डिझाईन असेल प्रत्येक गॅपवरती एक ठेवून बघा आता तुम्ही पडलेले आहेत. म्हणजे अशाच प्रकारे पूर्ण डिझाईन जी आहे ते पूर्ण केलेले असेल. म्हणजे त्यावेळेला पण आपण जे आता बघतो का आर्किटेक्चर वगैरे वरून कामं करून होतो त्यावेळेची पण देखील बरेच असे आर्किटेक्ट वगैरे असणार त्यांच्या ह्याच्यानुसार. तर त्यांनी ही पूर्णपणे तशी आखलेली आहे. काम पण तसं एकदम व्यवस्थित केलेलं आहे त्याचं. तर तुम्ही आता बघाल तर बघा कशी काय आहे ते आणि कमेंटद्वारे नक्कीच सांगा. नमस्कार.